भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जुनोना ग्रामपंचायतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे। सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव यांनी संगनमत करून कोणतीही वस्तू प्रत्यक्षात न घेता 10,000 रुपयांचे बोगस बिल काढल्याचा आरोप आहे। मांगली येथील वैद्य ट्रेडर्स या दुकानाच्या नावाने पाईप व सिंटेक्स खरेदी दाखविण्यात आली आहे, मात्र प्रत्यक्षात कोणतीही वस्तू ग्रामपंचायतीला देण्यात आली नसल्याचे संबंधित दुकानदाराने मान्य केले आहे। दुकानदाराच्या म्हणण्यानुसार फक्त बिल देण्यासाठी काही रक्कम देण्यात आली होती असा गंभीर आरोपही समोर आला आहे। हा संपूर्ण प्रकार माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रातून स्पष्ट झालाय। माहितीच्या अधिकारात मी माहितीचा अधिकार टाकला होता। मला 2000 पेजेसची माहिती दिला। त्या माहिती अंतर्गत मला एक बिल म्हणजे त्या बिलामध्ये खूप तफावत आढळून आली। त्या तफावत आढळून आल्यानंतर मी त्या दुकानदाराला फोन केला। म्हणला अवाढव्य बिल आहे म्हणला। म्हणला कसा का दिले म्हणला तो म्हणत आहे की मी बिल हे कोरेच देत असतो ग्रामपंचायतला आणि ते मला कमिशन देत असतात। मी कोरेज दरवेळेस मी कोरेज बिल देत असतो अशा पद्धतीने त्या दुकानदाराने मला बोलले। त्याच्यानंतर आम्ही ग्रामसभेतसुद्धा हा मुद्दा उपस्थित केला, पण त्याचाही उडवाउडवीचे उत्तर आम्हाला मिळाले आणि दुसऱ्यासुद्धा प्रश्नाचे उत्तर पुरे उडवाउडवीचे ग्रामपंचायतवाले देत आहेत। आमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ आहेत। काय वाटते आता तुम्ही एक प्रश्न केला, आता हा तुमच्या प्रकारात लक्षात आला, पण ह्या प्रकाराला वगळून अजून काही भ्रष्टाचार झाला असावा असं तुम्हाला वाटते का? नाही आता वाटते, पण आता आम्हाजवळ काही त्याच्यावर म्हणजे पुरावा नाही आहे। त्याच्याजवळ म्हणजे आमच्याजवळ ठोस पुरावा नाही आहे। भ्रष्टाचार झाला असेल नसेल नाही का त्याच्या या पावती संदर्भातला पूर्ण पुरावा या आपल्याकडे पावती संदर्भात आपल्याकडे ठोस पुरावा आहे। या प्रकरणी ग्रामस्थांनी पंचायत समिती पवनीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे, मात्र तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय। त्या संदर्भात असे की आमचे मित्र दीपक चंद्रभान मोरकर यांनी माहितीच्या अधिकारात त्यांना अर्ज केला होता। त्या अर्जामध्ये बिल आढळून आला, त्याच्यात अपव्यवहार झाल्याचे त्यांना निदर्शनास आले, तर त्यांनी पावतीवरचा मोबाईल नंबर घेऊन दुकानदारासोबत संपर्क केला असता त्यांनी रेकॉर्डिंग जे काही बोलणं झालं संभाषण त्याच्यामध्ये असं सांगितलं की मी ग्रामपंचायतीला अशा प्रकारे कोरे बिल देत असतो व ते मला कमिशन देत असतात ग्रामपंचायतवाले। आता तुम्ही ह्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली असेल, हो, पत्रव्यवहार केला असेल, हो, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांच्या म्हणणं असं 4 वेळा गेलो मी, 2 महिने झाले, 24/11/2025ला अर्ज दिला। त्यांचा असा म्हणणं होता की विस्तार अधिकाऱ्याला आपण सोमवारी पाठवतो, शुक्रवारी गेला सोमवारी पाठवू असं म्हणता 2-4 2-2.5 महिने निघून गेले, पण अजूनपर्यंत चौकशीसाठी ग्रामपंचायतला विस्तार अधिकारी आलेला नाही।